कृपाळू. तर तिन्ही लक्षणांनी युक्त महात्म्य आपल्याला भेटले बरं. तिन्ही आपण बऱ्याच वेळा चिंतन करतो, जाणतेने गुरु म्हणजे तेने कृतकार्य म्हणजे जैसे गुण सिंचने सज शाखा आता जाणायचं म्हणजे काय? आम्ही शिष्य आहोत, आमचं जाणणं कुठपर्यंत असणार आहे? आमच्या जाणण्याला मर्यादा आहे. पण शिष्य जाणता असावा. काय जाणावं शिष्याने? ज्या महात्म्याला तुम्हाला श्री गुरु करायचं आहे किंवा ज्यांच्या चरणावर डोकं ठेवायचं आहे, डोकं ठेवायच्या आधी जेवढं डोकं लावायचं आहे ना तेवढं डोकं लावा. ठेवलं नाही काळा जो किती लाव, त्याची ब्रह्मनिष्ठता तपासा, त्याच्यानंतर त्याची क्षत्रियता तपासा, विचारा प्रश्न काय हरकत नाही. फिरा 2 महिने फार जाऊ काय वेळ गेला तर हरकत नाही. साधं आपल्या व्यवहारातलं एका जन्माचं लग्न करताना किती माणकुशी किती देखादेखी पार ठेवा ठेवी असं आहे का तसं आहे का, पण त्याला बघून पुन्हा त्याच्या आई वडिलांना बघा, त्याच्या आजोबांना बघा, त्याच्या घराला बघा, त्याच्या दाराला बघा, शेतीला बघा. तसं इतर योनीमध्ये काय बघायला कुत्र्यानं कुठे बघून त्याची पोगी दिली असेल, त्याला जमीन आहे का त्याच्या पोराला बघितल्या म्हशीचे द्या ते रेडकाचे द्यायला काय काय मला सांगा ना, काय ते काय बघते काय बघत नाही. ते लग्न हा भूमिकाच नाही त्यांच्याकडे, काय विषय नाही. धर्मी संसार आपल्यापेक्षा उत्कृष्ट पद्धतीने काही लागत नाही तिकडे. आणि त्या योनी सगळ्या योनी संसाराच्या अधिकारी आहेत. आणि संसारात जेवढी बुद्धी लागते तेवढी त्यांना आहे. जेवढी संसारासाठी लागणारी बुद्धी इतर योनीला आहे. आणि आपल्याला आधीची बुद्धी दिली नाही, आणि आपण ती संसारात वापरतो. घोटाळा आधीची बुद्धी संसारासाठी फार एवढी बुद्धी लागते, जी या कुत्र्याला, म्हशीला, रेड्याला, गाढवाला खुल्ला संसार आहे. काय आधी कुठे वाढ नाही, काय नाही, बेडरूम नाही, हॉल नाही, किचन नाही, टॉयलेट नाही, काय नाही, कपडा नाही, लता नाही, दागिना नाही, काय इन्शुरन्स नाही, एलआयसी नाही, मुळव्याज नाही, काय काय गंमत आहे. त्यांच्या संसारात बघितलं लई कौतुक आहे. साधी मुद्रा बघितले काय गंमत चालते कुठे काय. तुमच्या घरात येऊन घरकुल तयार करतात, तुम्ही इकडनं मुजवलं की तिकडनं पाळतात, खाल्लं बंद केले वर जातात, वरनं बंद केले खाली येतात. ते आपले बाप आहेत संसार करण्यावर. आपल्याच घरामध्ये आपल्याला व्यवस्था आणि आपलं जेवण खातात मस्त पैकी, न विचारता तुम्हाला तुमच्या बापाचा काय म्हणतात. किती बी झाकून ठेवा, मुंग्याला साखर किती बी लपवून ठेवा, झाकल्याला जाऊन फोडून जाते मुंगी आतमध्ये. हो लाईनीत जातात सगळे कुटुंब, घरगच्च्या साखर खाऊन परत खाली कसं येतं त्यांचं त्यांना माहिती. आणि त्यांचे संसार आपला विषय फार छोटी कमी बुद्धी लागते. हार बाहेर तुम्ही संपली वैभव दिला बुद्धीचं भगवंताने. कशासाठी? मला जाणण्यासाठी, तुला जाणण्यासाठी, जाणून तू आणि मी हे काय निश्चय करण्यासाठी. बुद्धी विषय आत्मज्ञानात जोडली गेली. तो निश्चय करण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी बुद्धी दिली. पण आम्ही आगाऊपणा केला, प्रपंच बुद्धी लावली प्रपंचामध्ये. आणि बुद्धी प्रपंचात वापरल्यामुळे सर्वात जास्त घोटाळे, सर्व योनीपेक्षा जास्त घोटाळे माणसाला आहे. जास्त ताण आहे तो माणसाला. का? ती इकडे वापर डोकं लावते, बुद्धी सगळी इकडे वापर. पण आपल्या एवढं टेन्शन, या योनी एवढं टेन्शन कोणाला आहे? माणसाला कोणाला टेन्शन? किती चिंता आहे आपल्याला, उद्या कसं होईल, परवा कसं होईल, पुढे कसं होईल, माझं कसं होईल, माझ्याचं कसं होईल, मी मेल्यानंतर काय होईल, मागच्याचं काय नुसतं चिंता 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 जे आहे ते त्याचा विषय. आणि त्या योनीमध्ये पण आपण मेल्यावर आपलं कसं होईल याची चिंता का नाही करत? आपण मेल्या समजा तर काय होईल आपली याची चिंता करायची. पण हे पागायला कळेल ना आता काय करावं मला सांगा. तुम्ही म्हणताय ते बरोबर. बाबा सांगतायत की आपण मेल्यानंतर आपलं काय होईल ह्याची चिंता त्याला वाटेल, आणि ती चिंता त्यांनी करावी त्याच्यासाठी. पण ती केली पाहिजे. इथे ती चिंता मिटणार आहे मला, त्यासाठी बुद्धी दिली. ती चिंता केली पाहिजे, खरं ती चिंता केली पाहिजे. ती चिंता इथं मिटव, ती चिंतेची वाट लावण्यासाठीच हे बुद्धी दिलेली आम्हाला. ती चिंता मिटली पाहिजे बस. आता मेलो तरी काय हरकत नाही. आता मेलो तर म्हणजे जन्म होत राहतील कोणाचे? देहाचे. जन्माला येणं घडेल कोणाचं? देहाचं. देहाला जन्म आहे का मला जन्म आहे? मी देह समजतो म्हणून घोटाळा झाला. देहाला जन्म आहे, देहाचा जन्म होत राहील. देहाचा जन्म होत राहील. स्थूल देहाला वेगवेगळे वेगवेगळे देह मिळालेले आहेत.
आणि सूक्ष्म देह प्रत्येक योनीमध्ये एक आहे. आपण गेल्या जन्मात कोण होतो? आठवत नाही. आपण होतो. हा, तुम्ही होता. तुमचा देह काय होता? आपण हे करायचं. कुठल्या तरी देहात असू ना. कुठल्या 84 लक्ष योनीमध्ये आहे. विषय पुढे चालण्याकरता तर स्वीकारावं लागेल ना. तुम्ही ते इथंच सुरुंग लावल्यावर नाही का घरात भांडण मिटलं तर चावडी जायचं काही कामच नाही. घरात वाद मिटलं चावडी काय? पोलीस स्टेशनला मिटलं तर पुढे वरच्या कोर्टात कशाला जायचं? खालच्या कोर्टात वरच्या कशाला? आमचं कुठेच मिटेल मिटून घ्यायच्या ऐवजी वाढवून त्यांनी काय बोलते मागणार तू बॅट आहे सांगते त्यांनी कसाही बॉल टाकू वाढू आणि टाकायला पाहिजे. त्याशिवाय मजाही येत नाही. मी काय म्हटलं ते जे म्हणतात ना हो नाही जायचं घरातच भांडण मिटलं ना मग चावडीवर यायचं काय काम आहे? आमचं घरात मिटलं ना म्हणून आणलं इकडे. इथे मिटलं मग पोलीस स्टेशनला द्यायचंय. बरोबर सुप्रीम मध्ये मिटलं. आता काय करावं? किती केसेस खेळून झाले. एवढा मारा झाला सगळं झालं तरी मी देह म्हणतोय. आता मिटलंय का ते तुम्हाला सांगा? उत्तम अधिकारी एका खटक्यात मिटतो. इकडून तत्वमेसी तिकडून अहम ब्रह्मास्मी. जे बी पेटलं सगळंच गेलं. खटका मिटला. आता कुठे जायचं काम आहे? प्रवचन कीर्तन झाली तर झाली नाही. आभास रूपाने कर्म झाले तर झाले नाही. कर्तव्याचा भागच समज. आता उरलो उपकार होता कामच संपून टाकलं. तसं आपलं मिटेना अजून म्हणून अमृत आपलं आहे. आपलं मिटेना म्हणून चांगले उपासना. आपलं मिटेना म्हणून कीर्तन प्रवचन. आपलं मिटेना म्हणून परमार्थ. सगळ्याच विषय झाला. परमार्थ करावं लागलं. ते भाग्याचं लक्षण आहे का अभाग्याचं लक्षण? मजबुरी नाही भाग्य. आता भाग्य उजळ काय तिकडून इकडे लागला काय? तुला हे तरी करायची काय गरज आहे? हे बी अध्यस्त आहे. आता त्याच्यापेक्षा तिकडनं काढण्यासाठी हे सांगितलं. अभ्यासमधनं काढण्यासाठी ठीक आहे मी ब्रह्म मानायला लावला. मी ब्रह्म म्हणणं काय त्यातला बी अहम निघाला पाहिजे. हे डायरेक्ट कोणाला तरी सांगितलं की ते म्हणतो परमात्मा मूर्ती तर कशाला काढणार? तिकडनं काढण्यासाठी म्हणून ही भूमिका आहे. इकडे आल्यानंतर इथेही गुतायचं नाही. हे बी संपवायचंय. हे बी थांबलं पाहिजे. इथे बी क्रियाच आहे. इथं बी करताच आहे. इथं बी करणंच आहे. इथं बी बळाबळीच आहे. इथं येऊन घालमेल होऊन बीपी शुगर वाढली. काय करावं? परमात्मा सगळ्यात जास्त बीपी शुगर बाबा कोणाला सांगा? महाराजाला काय मारायला का बरं विशेषणाने युक्त झाला विशिष्ट महाराज मी मारणार. हा त्याच्या डोक्यात माझं कसं होईल? त्याच्या डोक्यात माझ्याचं कसं होईल? त्याच्या डोक्यात माझं एवढं आहे. गंमत आहे की नाही मला सांगा. काय सगळं अमृतानुभव काहीच ठेवत नाही. काहीच ठेवत. मठाच्या भाजनाच्या सामानावरून कोर्टात केस येत. आता काय सांग भाजनाच्या सामानावर महाराजांच्या मध्ये कमी केसेस आहेत का? परमार्थ मी कोर्टात गेलाय. परमार्थ कोर्टात आहे. आणि आपला नव्हे मोठमोठे आचार्य शंकराचार्य यांचे सगळे चारही आचार्यांच्या केसेस एकमेकांच्यावर आहेत. बाबा आता हे सांगण्यासाठी ऐकण्यासाठी का आचरणासाठी? कोणतं? आता हे सगळं जे चालतंय हे सगळीकडे हा हे सांगण्यासाठी अगदी बरोबर. प्रश्न अतिशय सुंदर. पहा तुमची जशी जशी भूमिका तयार होईल ना तसं तसं घडेल. तुमची भूमिका जशी तयार होईल. पहा आता अगोदर तुम्ही वडील नव्हते. नंतर काय झालं? मूल झालं वडील झाले. आता भूमिका काय तयार झाली? आता वडिलांची पालण्याची भूमिका तयार झाली. ती तुमची तुम्ही समजून घेतली. अरे हा मूल झाला याला सांभाळ. भूमिका तयार झाली. आता आचरण कसं करायला लागला? वडिलांच्या सारखं. हा कालांतराने ते मोठं झालं. त्याचं लगीन झालं आणि त्याला एक लेकरू झालं. आता कोण झाला? आता आजोबा झाला. आता मुली नातवाचं बघायला पाहिजे. कोणाचं बघायला पाहिजे. सुनीचं बघायला पाहिजे. आता कोणाच्या भूमिकेत आचरण करायला लागला? आजोबाच्या. आता राहू दे. आता तुमची जशी भूमिका तयार असेल ना तसं तुमचं आचरण होईल. तुम्ही कोणत्या भूमिका संसाराच्या भूमिका संसाराचं आचरण होईल. परमार्थाचा गंध लावून सुद्धा संसाराचं आचरण करेल. परमार्थात आला परमार्थाचं आचरण होईल. भूमिका जशी तयार होईल. पहिलं शिक्षण हे ध्येय. शिक्षण झाल्यावर बदललं नोकरी हे ध्येय. नोकरी झाल्यावर छोकरी हे ध्येय. ते झालं का म्हणजे असं टप्प्याटप्प्याने भूमिका तो बदलतच जातो त्याची. तुमच्या चिंतनाचा विषय आहे ना तुमचा. चिंतनाची भूमिका. जशी भूमिका असेल तसं तुमचं आचरण घडत असतं. नाटक 2 तासासाठी करता येईल इथे. जसं आहे तसंच आचरण घडेल ना. हे दाबून धरलेलं इथं बसल्यानंतर.
हे ओवीला खुट्ट्याला बांधला इथे इथलं चरण ठीक तो त्याची जी सहज अवस्था आहे ना ती भूमिका जो विचार जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत आचरणात कसं उतरेल. वैराग्याची भूमिका जोपर्यंत अंतःकरणात दृढ होत नाही वैराग्य येण्यासाठी जो विद्यत्वाचा निश्चय आहे जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत वैराग्य कसं येईल. वैराग्यासाठी लागणारा विवेक जोपर्यंत तयार होणार नाही तो कसा येईल. विवेक येण्यासाठी जोपर्यंत संत सेवा घडत नाही तोपर्यंत कसा विवेक तयार होईल. आणि संत सेवा घडण्यासाठी जोपर्यंत पुण्य घडत नाही तोपर्यंत संत सेवा कशी घडेल. आणि पुण्य करण्यासाठी लागणारं पुण्य जोपर्यंत असत नाही तोपर्यंत तरी कसं घडेल. कारण ते शृंखलाच आहे त्याची लिंकच बरोबर लागत गेली पाहिजे. पुण्यातून संत सेवा घडते संत सेवेतून पुढची भूमिका सगळी तयार होते सगळं ती लाईन सर्कल तयार होते. तुम्ही आचरण आम्हाला आचरण बरं का पुण्य सेवा काही घडली नाही कशी काय भेटलीच कशी काय आम्हाला शंका आहे. कोण बाबा भेटले ना. हा पण म्हणजे काहीच न करता भेटली असं तुम्ही म्हणता पुण्य लागतं. आम्ही काहीच नाही केलं हा. ते कशा काय होतं? भेटले आणि त्यांनी दिलं पण हा नाही भेटले त्यांनी दिलं पण त्याचा विनियोग किती झालाय तो भेटल्याचा खऱ्या अर्थानं अर्थ काढता येईल आपल्याला. हा, भेटले आम्हाला बरोबर आहे आणि त्यांनी दिलं सुद्धा आणि दिल्याची जाणीव सुद्धा करून दिली आणि अनुभव सुद्धा आणून दिला. पण आता त्यातलं काय राहिले आणि किती दृढ झाले आणि किती व्यापक झाले ते पाहिलं पाहिजे. तुमच्या प्रश्नाचं अजून चिंतनीय भूमिका जर उपस्थित करायची असेल तर मागचं काहीतरी आहे तुमचं. तुम्ही काहीतरी गाठोडा आहे तुमचं ते कदाचित तुम्हाला ज्ञात नसेल पण निश्चितपणे हो बहुत जन्मी हे जे आम्ही करत आलो हो बहुपुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेव्हा या विठ्ठल बहुत जन्माचे सुकृत पदरी बहुत जन्माचे सुकृत पद त्याचे मुख्य हरी पाहिजे त्याची मुख्य बहुत जन्मात सुकृत एका जन्मात नाही मागे काहीतरी झालेलं आहे आणि त्याचं गाठोडं आमच्या बरोबर आहे आणि त्या गाठोड्याचा परिणाम म्हणून पुण्य पाठीमागचं आहे फळ फक्त आता आलं. त्याला झाड लय दिवस लावले पण त्याला फळ आता पुण्य फळलं पाहिजे. पुण्याला नुसतं पुण्य असून उपयोग नाही ते माझं पुण्य काय कामाचं आहे त्याला फळ आलं पाहिजे आणि फळ असं आलं पाहिजे पुण्य फळले बहुत दिवसा त्याचं उत्तर आहे मला झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो ते फळ लागलं पाहिजे पुण्याला. हो नाहीतर ते पुण्य नेऊन जर संसारात घातलं तर आहेतच पुण्य आहेतच ना. LIC करून ठेवली होती ती आता भेटली. LIC करून ठेवली ते आता भेटली. कंचे कधीही मिळू शकते. बाबा जे भेटले तुम्हाला साधू जे भेटलेत ना त्याच्या पाठीमागचा ठेवा. पण साधू भेटणं ही एक भूमिका आहे साधू कळणं दुसरी एका भूमिका. जनार्दनी श्रीगुरु भेटले एका याच्यातलं श्री ज्ञानदेव येऊन स्वप्नात एका जनार्दनी श्रीगुरु भेटले नाथ महाराज म्हणतात ना श्रीगुरु भेटले ज्ञानदेव एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले श्रीगुरु भेटले ज्ञान. हा पूर्व पुण्य फळ बरोबर. त्याचा आता फक्त आठव नाही राहिला भेट झालेली आहे. भेटणं हा एक भाग आहे भेटून कळणं हा दुसरा भाग आहे आणि कळून त्याचं स्वीकार करणं त्याचं ग्रहण करणं हे सर्वस्व आमचं आहे. हे सर्वस्व आमचं आहे. द्यायचं काय शिल्लक नाही राहिलं कळायचं काय शिल्लक नाही राहिलं. आम्हाला काय कळायचं शिल्लक राहिले मला सांगा. ह्या मंडपाच्या बाहेरच्या लोकांना संसार खोटा हे कळालं नाही का आणि देव आमच्या हृदयात हे कळालं नाही का हा आणि देह नाशिवंत हे कळालं नाही का होत्या आचरणात कळते त्याला माळ कशाला पाहिजे आचरणात सामान्य ज्ञान आहे ते काय विशेषत्वाची भूमिका आहे आणि त्याचा अनुभव फक्त त्याला नाहीये तो अनुभवही आम्हाला आणून दिला ना श्रीगुरूंच्या कृपेने. हे कळण्यासाठी एक क्षण काय सांगतो मी कळायला वेळ नाही लागत. एक क्षण किती वेळ लागला आपल्याला कळायला सांगितलं ना तू आत्मा ब्रह्म आत्ता सांगितलं ज्ञानेश्वरी सांगते ना एक हरी आत्मा जीव शुभ रोज कळालं ना आम्हाला मीच आत्मा आहे मीच देव आहे हे कळालं ना. देव सर्वत्र आहे सर्वांच्या हृदयात आहे हे कळालं ना. देवाचं स्वरूप बी कळालं. देह मार्का आहे जग मिथ्या आहे काहीच राहणार नाही काहीच खरं नाही. कोण नाही कुणाचं हा सांगू नाही का ऐकू नाही का अनुभवाचा आहे आपल्या कोण कुणाचं नाही अनुभवाचा आहे आपल्या. आपल्या संसारात कळालं नाही का आपल्याला कोण नाही कोणाचं ते करोनाच्या वेळेलाच कळा. हा कोरोनात कशाला आता रोज मी कोरोनात तर कळालं पण आता सुद्धा कळतेच की आपल्याला कोण नाही कोणाचं विशेषतः कळते आपल्याला. जेव्हा समोरचं नातं प्रतिकूल होतं ना आपल्याला
ते बायकोचं असो नाही तर मुलाचं असो नाही तर पतीचं असो नाही तर आणखी मुलीचं असो नाही तर जावयाचं असो, जेव्हा ते प्रतिकूल होतं ना तेव्हा मग मेले असते तर बरं झालं, झटकट नसलेलं बरं झालं. प्रतिकूल आणि अनुकूल असलं की मिठ्या मारतो, हा हे म्हणे असं बरोबर आहे. म्हणजे आम्हाला जर सुख देणार असेल ना तर ते बरोबर आहे, पण आम्हाला जर दुःख देणार असेल ना तर ते मग चांगलं नाही, मग संपला. मग प्रतिकूलतेचा आपला मुद्दा चालला होता. श्रीगुरु भेटले, कळालं आम्हाला, सगळं झालं. कळण्याची गोष्ट फार कमी कालावधी लागतो आणि कमी बुद्धी लागते त्याच्यासाठी. पण पुन्हा तिथून पुढची जी भूमिका आहे तसं होण्यासाठी लागणारी साधना आहे. मला माहित नाही किती जन्म लागतो. जर तीव्र अधिकारी असेल ना इथंच त्याचं काम झालं, तो मग काय त्याला ताण नाही. तो त्याच्यापासून पहा, जसं आहे तसंच समजून घ्यायचं आहे, वेगळं काय करायचं नाही. मी जन्मणारा नाही, जन्म देहाचा आहे, सिंपल गोष्ट आहे. तू त्याने जरी स्वतःला देह मांडला, त्यांनी जरी स्वतःला मी देह असं म्हटलं तरी सुद्धा तो देह कधीच नव्हता. जरी मी जन्मणारा मांडलं तरी सुद्धा त्याचा कधीच जन्म झाला नाही, त्याचा कधीच जन्म होत नाही. समजण्याची गोष्ट आहे. परमार्थ समजुतीचा आहे, समजूतच फक्त बदलायची आहे आणि समजूत बदलण्यासाठी विचाराची गरज आहे. क्रिया फार मागे पडतात. ज्याला बोध झालाय, पुरच सांगतो आता मुद्दा आला, ज्याला बोध झालाय त्याची कर्म उपासना सुद्धा उडवली. ज्याचा अप्रोक्ष बोध झाला, ज्याला प्रबोध झाला आणि अप्रोक्ष ज्ञान झालं आणि ते अप्रोक्ष ज्ञान दृढ होण्यासाठी कर्म उपासना बाधक ठरते, कर्म उपासनेमध्ये अडकतो. त्याला पुढची साधनं सांगितलेली आहे. तो विषय कालचा आपला अपूर्ण राहिला होता, तो पूर्ण करू. आता आला माझ्या पुढे आला. श्री गुरूंची 3 लक्षणं परिपूर्णतेने झाली का? ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि उपाळ. तुम्ही अवतार तुम्हा धराया का धराया जड, आळशी कळवळ्याची जागी. जीवाचं येतो अज्ञान, कळवळा. जीवाचं दुःख पाहवलं नाही, त्यांना नसलेलं दुःख जीवाने धारण केलं आणि जीवाचा जीवपणा, नसलेला जीवपणा घालवण्यासाठी आणि असलेलं त्याचं स्वरूप लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी स्वतःचं अवतरण करून घेतलं. स्वतः खाली आलेले आहे, उपाधीला धारण केलेलं आहे. अमूर्ताची परिपूर्ण मूर्तात आलेले आहेत. आणि मूर्तात येणं म्हणजे वर जाणं नाही, खाली येणं. अवताराला येणं म्हणजे विकार घेऊन, विकार घेतल्याशिवाय अवतार कसा होईल? पहिले निराकार आहे, निराकाराला विकार लागतो आणि निराकारामध्ये विकार आला की आकार येतो. उपाधीशिवाय कार्य नाही. उपाधीशिवाय कसं कार्य असेल? उपाधीत येणं म्हणजे खाली येणं आहे, मायेत येणं आहे, मायेला धारण करणं आहे किंवा मायेच्या संघानेच पुढे येणं आहे, खाली येणं आहे. खाली आले आमच्यासाठी, पण खाली जरी आले तरी त्यांचा निश्चय मात्र कायमचा आहे. मी कोण आहे ते, हा मी गुरु नाही हो आणि हा शिष्य नाही. निश्चय काय श्री गुरूंचा? हा शिष्य नाही, तो आमच्याकडून शिष्यत्व आहे, गुरुकडून शिष्यत्व नाही. आमच्याकडून जीवत्व आहे, गुरुकडून जीवत्व नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ते तुम्हाला जीव बी मानत नाही, तो तुम्हाला शिष्य बी मानत नाही, देह बी मानत नाही, नावाचा गावाचा काहीच मानत नाही. ते ब्रह्म मानतात. पण काय करावं, आमची समजूत तशी आहे ना. काय की जे बुद्धी तशी. काय की जे बुद्धी तशी नव्हती, बुद्धी बिघडली. आपणाची ज्ञान स्वरूप आहे. हा पण काय की जे बुद्धी तशी नाही, आम्हीच ज्ञान आहे ना, आमचं आम्हालाच दाखवतायत ना. मग एवढ्यासाठी त्यांनी अमूर्तातनं मूर्त स्वरूपात आले आणि ज्या क्षणी तुम्हाला ज्ञान झालं त्या क्षणी तुमचं शिष्यत्व, तुमचं जीवत्व आपल्याकडूनही बाद होतं आणि त्यांच्याकडूनही बाद होतं. 2 ओव्या आलेले आहेत अमृतानुभव. राखो जाता शिष्याते गुरुपण धाडिले थिते, गुरु गौरव जयाते सांडीची ना. शिष्य पण ठेवले राहिलंय म्हणून गुरुपण आहे, सापेक्ष भाव आहे तिथे. आणि ज्या क्षणी शिष्य पण बाद झालं शिष्याकडून त्या क्षणी श्री गुरुपण सुद्धा बाद होतं. गुरुकडून कधीच नव्हतं गुरुपण आणि शिष्यपण. बाबांनी जाहीरपणे सांगितलं. या वाक्याचा फार गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे, फार चिंतनीय भूमिकेतून विचार केला पाहिजे. माझा कोणी शिष्य नाही आणि मी कोणाचा गुरु नाही. ब्रह्मभाव, ब्रह्मदृष्टी, ब्रह्मनिष्ठ ही ब्रह्मनिष्ठ. कुठे करून कुठे शिष्य आणि मीच डबडे येतं माझे कसे. आता ते खरं उपाधीची निंदाच केली त्यांनी आणि निंदा करण्याजोगच आहे, टीकेचीच आहे. हो, टीकेला एकच आहे, ते टीकाच करण्याचं. यातलं काही जरी घेतलं तर हे टीकेलाच पात्र आहे. काही घ्या याच्यात. दुसरा भाव मांडताना म्हणायचे आमच्याकडे इंजिनी बनवण्याचा कारखाना आहे, डबे नाही. हा एक भाव तो वेगळ्या अर्थाने म्हणायचे. म्हणजे सगळंच ब्रह्म आहे. मला या. मोक्षापर्यंत नेण्याचे आमच्याकडं युक्ती आहे किंवा आमचा जो कारखाना आहे तो आत्मस्वरूप बनवण्याचा, तुम्ही ब्रह्म आहे हे सांगण्याचा किंवा जे आहे तसं सांगण्याचा आमच्याकडे काय इंजिन बनवणं म्हणजे
स्वयंचलित चालणं, कोणाच्याही आधाराशिवाय असलेलं जे तत्व आहे त्याची जाणीव करून देणं ही भूमिका होती त्याच्यामध्ये. आणि उपाधीला कोणतरी चालवणारा लागतो आणि चालवणारा जो आहे त्याला चालवायला कुणी लागेल. आमच्याकडे चालवणारा जो आहे त्याची आठवण करून देते आणि चालणारं जे आहे ते त्याच्यावर आहे हे सांगणारं चिंतन देव. अशा पद्धतीनं त्याचं चिंतन मांडण्याची भूमिका होती. ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि कृपाळू अशा 3 भूमिकेने युक्त एक आपला मुद्दा जो होता, थोडंसं चिंतन त्याच्यावर मांडू. श्री गुरुंना जर पाहायचंच असेल शिष्य म्हणून तर अशा 3 गुणांनी 3 लक्षणांनी पाहावं आणि खुशाल डोकं तिथं टिकवावं, खुशाल तिथं नम्र व्हावं, पुन्हा आपलं डोकं लावू नये, पुन्हा संशयाची भूमिका घेता कामा नये. ही मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा चिंतनासाठी पुढे अपेक्षित होता की अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर सुद्धा पुन्हा अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर कर्म उपासना जी आहे ती तिथे लागू पडत नाही. त्याची 11 साधनं आहेत. त्याचं थोडक्यात आपण चिंतन करू. निष्काम कर्म, निष्काम उपासना, बाह्यरंग साधना आहेत ही 2. आणि ती श्री गुरूंच्या शिवाय सुद्धा आपली होऊ शकतात. निष्काम कर्म करणं, तीर्थाला जाणं, पंढरपूरला जाणं, उपासना जे काय आपण करतो, वारी असेल किंवा दररोज सकाळी नित्यनेम असेल, निष्कामतेनं केलं की तो निष्काम कर्म झालं की मनदोष दूर होतो. आणि निष्काम उपासना झाली त्याच्यामध्ये आपण एखाद्या मंत्राचा जप केला, आपण काही समजा अजून काही व्रत केलं, काही एखादं आपल्या आपल्या वाचून ऐकून तर ती एक उपासना घडते. श्री गुरूंच्या भेटीनंतर केली तरी सुद्धा चालते. हे पहा, कधी ना कधी तुमची निष्काम कर्म आणि निष्काम उपासना घडली पाहिजे. जरी प्रबोधानंतर जरी ती राहिलेली असेल तरी ती पूर्ण झाली पाहिजे. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही आणि जोपर्यंत अंतःकरण स्थिर होत नाही तोपर्यंत बोध देऊन सुद्धा फलद्रूप होत नाही. त्याचे आपण साक्षीदार आहोत. उपवर्ण झालेल्या मुलीला संतती होईलच कशी जरी लग्न झालं तरी. काय विनियोग होणार नाही. लग्न होईल पण विनियोग होणार नाही. त्याचा काय होणार? झालंय काय बोध कसा होईल? कसं आत्मज्ञानाविखी आत्मज्ञानाविखी नाही निघी तो यागात की व्हावे उदासी. तोपर्यंत ते गरजेचं आहे. त्याच्या आवश्यकता आहे. अंतःकरण शुद्ध आणि अंतःकरण स्थिर त्यांनी मनदोष घालवला जातो शुद्ध अंतःकरणाने आणि स्थिर अंतःकरणाने विक्षेप दोष घालवला जातो. हे 2 दोष जोपर्यंत अंतःकरणात आहेत तोपर्यंत बोध फलद्रूप होत नाही. आपल्याला प्रबोध झालाय की नाही पण त्याचं घडण जे आहे तर कुठेतरी आपलं आपण परीक्षण केलं पाहिजे. कुणी सांगितलं सांगायला तुमचं तुम्हालाच कळेल, सर्वात जास्त कळेल तुमचं तुम्हाला. मी सांगण्याने तेवढं कळणार नाही किंवा माझं मला तुम्ही सांगण्याने फारसं कळणार नाही. माझं मला स्वतः सर्वात जास्त कळेल. माझ्यामध्ये खरंच मला दोष आहे का, खरंच विक्षेप दोष आहे का. त्या दोषाचे मुख्य लक्षण आहे. एक पहिला मला दोष जो आहे ते हे ऐकून येत नाही बरं का, हे ऐकून देत नाही. आणि तो थोडासा विरळ झाला तर ऐकायला लागला तर दुसरा टिकू देत नाही. विक्षेप दोष टिकू देत नाही. इथे समजलं बाहेर गेलं विचार काय चिंतन झालं नाही चांगलं झालं पण काही लक्षात राहिलं त्याने उडून जात बसलं. एक आत येऊ देत नाही आणि दुसरा आत आलाच तर बाहेर आपण जातो. तर आहे समजा एक घरात येऊ देत नाही आणि चुकून एखादा आलाच घरामध्ये ऐकायला लागला तर तो आतला किती विक्षेप म्हणजे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. तिसरा दोष आहे आवरण दोष. आवरण दोष श्री गुरु शिवाय कोणत्याही उपायाने जात नाही. हो, ज्याच्यामुळे जे झालं त्याच्यामुळे ते जात असतं. स्वरूपाच्या अज्ञानाने आम्हाला हे सगळं पुढे आलेलं आहे. जगत आणि स्वरूपाच्या ज्ञानाने ते जाणार नाही. ज्याच्या अज्ञानाने झालं त्याच्या ज्ञानाने झालं. स्वरूपाच्या अज्ञानात हे सगळं पुढे आलं आणि स्वरूपाच्या ज्ञानाने जाणार आहे. आणि स्वरूप ज्ञान फक्त श्री गुरूंच्या मुखातूनच येतं. श्री गुरूंच्या मुखातून आलेला शब्दच फलद्रूप होतो. जिथं चुकलं तिथंच दुरुस्त व्हायला पाहिजे. जिथं चुकलं तिथंच दुरुस्त करायला पाहिजे. श्रीपाद बरोबर. जिथं चुकलं तिथंच दुरुस्त झालं पाहिजे. काय काय ते आमच्याकडे म्हणतंय बाबा ते काय दुःख इंजेक्शन पकाले कसा मिळत असेल. बाबा म्हणायचे खंडोबाटाचं आजारी पडलं टोलग इंजेक्शन पकाले आणि खंडोबाटाचं पोट दुखतंय नारायण भटाला काढा. बाबा नारायण भटाला काढा खंडूचं पोट मिळत असणार नाही. जिथं जे झाले तिथंच ते केलं तर त्याचा मिळत असेल. बिघाड कुठे झालाय आमचा सूक्ष्म देहाच्या ठिकाणी बिघाड, जीवाच्या ठिकाणी बिघाड.
जीवाचा जीवपणा काढला, हो, सूक्ष्म देह बाद केला, हो, मरण माझे मरून गेले, हो, मरण जे आहे ते सूक्ष्म देहाला. आज सूक्ष्म देह बाद झाला की जीवपणा बाद. आरसा फुटला तर आरशात कुठे जातं? साधं सिंपल. आरसा फुटला तर आरशात कुठे जातं? जायला तिथं नव्हतंच ना, ते बिंब स्वरूप आहे, ते लगेच जिथं आहे तिथं देत असतं. आतमध्ये प्रतिबिंबित आहे. तसं अंतःकरण उपाधी रूपी आरसा फुटला. काय बुद्धी भेदाचा आरसा आतोनी पडेला विरेशा मनोनी प्रतिबिंब भासा मुकला मुकला तो संपला. पण आपला अंतःकरण किंवा सूक्ष्म देह जो आरसा आहे, तो प्रत्येक योनीत गेला, जिकडे जाईल तिकडे त्याच्यात प्रतिबिंब होतं, त्याच्या जीवपणा. स्थूल देहाचा आणि लोकांचा मेळ बसला की त्याच्यात प्रतिबिंब, त्याचा जीवपणा तयार होतो. तुकोबरायांनी किंवा साधू संतांनी काय केलं? मरण माझे मरून गेले आणि सूक्ष्म देहच राहिला ना. आता मरण कशाला? आता मरण मेलं ते, आता संपलं त्याचा विषय. आता जायला राहिलं नाही. म्हणजे वासना उडवली, कर्म उडवलं आणि पाप पुण्य उडवलं. पाप पुण्य बाद केलं, कर्म बाद केलं आणि वासना बाद. तिन्ही जे लागतात पुढचा जन्म घेण्यासाठी सूक्ष्म देह या तिघांवर चालतं. तिघांवर त्याचं गती राहते. त्या तिघांना त्याची गती सद्गती व्हावी, त्याची गती सद्गती व्हावी, चांगली गती व्हावी. नंतरचे सोहळे ना जीवासाठी ना आत्म्यासाठी. नंतरचे सोहळे सूक्ष्म देहासाठी. त्याला चांगली गती व्हावी. इथे असताना त्यांनी गती पकडली नाही, आता तिकडे गेलं तर डुकरात गेलं तर काय गती पकडेल? जयाची ऐक्य धड नाही. काय इथे नीट नाही केलं बुद्धी देऊ ना, तिकडे काय करेल? तिकडे विष्ठाच खायला का तोंड घालून अजून काय करेल? तिकडे काय करू शकत नाही. हे आपल्या समाजाला ठीक आहे, मला काय त्याचा निषेध करायला नाही, चाललंय ते चालते, समजून घेतला पाहिजे विषय. कोणाचा आहे ते, कोणासाठी आहे ते? हा चला, ते त्याच्यासाठी नाही आणि त्याला काही लागतही नाही, त्याचा विषय नाही. इथे समजून घ्यायचं ते विषय, तो विषय तिथे बाद झाला पाहिजे. आपला मुद्दा चालला होता की आवरण दोष श्रीमुखाशिवाय संतांच्या शिवाय जाणार. त्याच्यापेक्षा जी अंतरंग साधना आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक आहे आणि मुमुक्षु आहे. हा विवेक कशाला म्हणायचं तर सांगा. एका वाक्याचा विचार सागराचा ठीक आहे. तुम्ही बोलत राहिले पाहिजे थोडंसं. विवेक तर रोज बोलतो आपण. विवेक कशाला म्हणावं हे तर माहित पाहिजे की नाही आपल्याला. आत्मानात्मा विचार. हा बरोबर. नित्य अनित्य विचार, आत्मानात्म विचार. अरे एक आत्मा अविनाशी आहे, तो सोडून बाकी सगळं विनाशी आहे, असा जो विचार आहे त्याला विवेक असं म्हटलं जातं. तो विवेक आमच्या बुद्धीत आहे की नाही त्याचं ते तपासून बघा. एक आत्मा अविनाशी आहे आणि बाकी सगळं विनाशी. बाकी सगळं 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 म्हणजे इथून तिथून कुठून घ्या, स्वर्ग घ्या, नरक घ्या, ब्रह्मलोक, सत्यलोक, काय सगळे लोक घ्या, ब्रह्मदेव, ब्रह्मा, विष्णू, महेश, ते मायेचे लेकर आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे. काय सकाळी ब्रह्मदेव, दुपारी विष्णू, संध्याकाळी सदाशिव. हो आहे ना ती काय ब्रह्मा विष्णू त्याचे. ब्रह्मा प्रातः काळू, विष्णू मध्यान्ह काळू आणि सदाशिव सायं काळू. ये मायेचं कर्ण सांगता, मायेचे गीत सांगता. सकाळच्या लवकर सकाळी जन्म दिला तो ब्रह्मदेव. सकाळी म्हणजे उत्पत्ती, दुपार म्हणजे स्थिती आणि संध्याकाळी सायंकाळू सदाशिव सायंकाळ संध्याकाळी. तिघांचं इथून तिथून आपल्याला हे लक्षात आणून द्यायचं. विवेक असा पाहिजे त्याच्याशिवाय दुसरं बाकी सगळं विनाशी आहे, असा जो विचार आहे त्याला विवेक असं म्हटलं जातं. आणि तो आपल्या बुद्धीत आहे की नाही त्याचं त्याने तपासून पाहावं. तो विवेक आमचा दृढ होतो संत सहवासामध्ये. मजरही सद्गुरु जेले तारेला हा संसार तो मनोनी विशेषात्याजनु विवेकाने. आमचा सतत हा विवेक जागा ठेवण्याचं काम, या विवेकावर ठेवण्याचं काम संत सहवास, संत समागम, संत विचार करत असतो. म्हणून काही नका करू, संत संग धरा. आमचा विचार टिकत नाही. आम्हाला अनेक विघ्न आहेत आमच्या आतमध्ये. कामाचं विघ्न आहे, क्रोधाचं विघ्न आहे, मत्सराचं विघ्न आहे, दंभाचं विघ्न आहे. त्याच्यानंतर काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या सगळ्यांची विघ्न आहेत आमच्या. लोभ आहे, लोभ आहे तो मेन आहे. तीन पैकी एक आहे. काम, क्रोध, लोभ, दयाचे थोप या तिन्हीचे अशुभ पिकले जातात. अशुभ असं पीक आहे, या तिघांचं पीक असतात. हा
विवेक आम्हाला जर सांभाळायचा असेल, विवेक झालाय आमचा, विवेक कळालाय आम्हाला विवेक, पण विवेक टिकत नाही आमचा, विवेक दृढ होत नाही, विवेक व्यापक होत नाही. विवेक नाही कसा, विवेक आहे ना. आता ही गोष्ट माहित नाही का आम्हाला, एक आत्मा सत्य आहे, बाकी सगळं एक चैतन्य सत्य आहे, सत्य एकच आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. हे कळालंय आम्हाला, पण तो टिकून राहिला का? संत सेवा आणि संत सेवा आणि संत संगत आणि संतांच्या संगत. हा सगळं सर्व साधू संतांनी संत संगत. संत म्हणजे विवेक, संत जिथे आहे तिथे विवेक आहे, आणि विवेक आहे तिथे संत. संत म्हणजे विवेक, विवेक म्हणजे संत, दोन वेगळे नाही करत. संत म्हणजे विवेका असणे की काय सुंदर आहे ते सगळं. वसंत मध्ये वने तिथे पालिंगणे, वसंत तेथे सुमने, सुमने पालिंगणे. शब्द वेग इकडचा वाढला की ते शब्द कमी पडतात, त्या शब्दाचा वेग कमी, त्या शब्दाचं कमी ह्याच्यात लक्षात राहील, याचा वेग जास्त झाला होती. असं काय ध्वनीपेक्षा प्रकाशाचा वेग जास्त. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. हे सगळे दृष्टांत त्यांनी खाली सांगितलं. विजय कोणाचा? अर्जुन, जिथे अर्जुन आहे तिथे श्रीकृष्ण आहे, तिथे लक्ष्मीसह विजय तिथे आहे. तो सिद्धांत सांगण्यासाठी वरचे सगळे तो प्रश्न विचारतो ना, यंत्र योगेश्वर स्वप्न. बरं ठीक आहे, एवढं 5 मिनिटं आहेत माझ्या, तेवढी मला घेऊन द्या. तुमची 5 मिनिटं अजिबात घेत नाही, मला जे दिले तेवढी घेत नाही. पुढे पटापट जाऊ, मला जरा सहकार्य करा. विवेक झाला, वैराग्य हे लोकापासून परलोकापर्यंत प्रारब्ध प्राप्त अनुकूल भोगांच्या इच्छेचा त्याग. इच्छेच्या त्यागाच्या भोगाला, इच्छेच्या त्यागाला वैराग्य असं म्हणतात. तैसे वैराग्य करी मन संकल्पाची सरे बारे, धृतीच्या धवळारी बुद्धी नाही. बरोबर, गोव्यात आहेत वैराग्याचे आधारे दौडवली बाहेर, विषय दौडवली बाहेर, शरीर एकंदरे केले विषय किंवा ते विषय वैराग्य. व्याख्या कशा, वैराग्य कशाला म्हणायचं ते आपल्याकडे आहे की नाही तपासण्यासाठी ते कळावं आपल्याला. बाबाने सांगितलं शास्त्रीय भाषेत, आला गेला गुणाचा बोधून मळे जयाचा, तो विरमी जैसा चंद्र जळ. चंद्र, बरोबर. या लोकांपासून परलोकापासून, तुम्ही या लक्षणं लोकांपासून सांगताय परलोकापर्यंत. आणि त्यांना व्याख्या पाहिजे. मी सांगितली तीच व्याख्या आहे. हे तुम्ही हे लक्षण व्याख्या का पाहिजे ते आपल्याला तपासण्यासाठी. वैराग्य शब्द 1000 वेळा ऐकला साधारण, पण ते नेमकं काय आहे वैराग्य, नेमकं कोणत्या भाषेत, नेमकी समजूत कशी असेल वैराग्य. या लोकांपासून परलोकापर्यंत, इथून ते सगळे लोक ह्यावरचे काय सांग, भू आहे, भुवर आहे, काय जन आहे, पद आहे, सत्य आहे, जे काही स्वर्ग, ते सगळे 7च्या 7 घ्या, काय प्रॉब्लेम नाही. 8च्या 7 घ्या, काय प्रॉब्लेम. या लोकांपासून परलोकापर्यंत अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला. भोग कसा पाहिजे? अनुकूल पाहिजे. नसलेल्याचा त्याग काय दगड करायचे का काय? नसलेल्याचं काय त्याग आहे? दात नाही म्हणतो चना आवडत हा, अनुकूल भोग, अनुकूल आहे, भोग प्राप्त आहे, ते अनुकूल आहे. हा, ते कितीतरी उदाहरण जड कितीतरी अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला, त्यागाची इच्छा, त्याग करणं पण नाही, इच्छा प्रबळ नाही लागेल तेवढं बस. आणखी काय अधिकच काय नको आहे, त्याची गरज नाही त्याची. ते दाखवलं, आचरण करून दाखवलं, काय त्याच्या बस आवश्यकता नाही. काय वैराग्य ही व्याख्या करतोय आम्ही, त्याने ते आचरण करून दाखवलं, बस एवढंच पुरेसं. मला अधिकच नको, त्याची आवश्यकता नाही मला. अनुकूल आहे ते मला. कितीतरी जमवता असतं, पण दिलेलं विस्कटलं घरी जायपर्यंत. काल काल तुळशी आला 75,000 घरी जायपर्यंत गायब. बाबा त्यावेळेस 97चे 75,000 म्हणजे आजचे माझ्या मते 75 लाख तरी किमान असतील असं माझा अंदाज. बरोबर, 97 ते या 25-27 वर्षामध्ये जी डेव्हलपमेंट आली, माझ्या मते 100 काय जास्तच जास्त टाइम्स इकॉनॉमी जर बघितली, कुठल्या सेक्टर आहे त्याच्यावर आपण बरंच नाही म्हटलं तर 100 टाइम्स तर डेफिनेटली मिनिमम आहे. बाकी 1000 पट पण काही ठिकाणी झाले. शेवटी 5 लाख जेव्हा आपण छोटी अमाऊंट नाही, ती अमाऊंट गरज होती बरं का तिथे, खरं तर गरज होती. आता तो वेळ नाही आपला, घरी जाईपर्यंत ते पैसे मला स्वतः ते पैसे कुठे गेले आणि आम्ही विचारले आपले नाव कुठे गेले, मला काय सांग.
म्हणजे वैराग्य काय असतं किंवा त्याची आचरणाची भूमिका जो महाराजांनी आता गरीब अधिकाऱ्यांना वाटून टाकली. त्यात काय मला गरीब अधिकाऱ्याला वाटले, गरीबाला म्हणजे काय माहिती नाही, कुठे टाकले असतील, कुठे दिले, पण निश्चितपणे कुठेतरी अशा ठिकाणी दिले खरं ज्याची अत्यंत गरज होती तिथे मात्र त्यांनी दिली. कुठे त्यांची दृष्टी गेली असेल, कोण त्याचा अधिकारी असेल त्या पैशाला आपल्याला माहिती नाही. त्यांचं त्याला माहिती, त्यांनी कोणाला सांगितलंही नाही, विचारलं तरी सांगितलं नाही. घरचे विचारलं, त्यांचा अधिकार आहे ना, रस्ते आहे ते त्यांचा अधिकार आहे. हे पैसे गेले कुठे, आम्हाला त्याची गरज होती. गाडीचं काय करता आपल्याला त्याचं पण केलं असतं ते काय करता मोठं होतं ना ते आकार हे मात्र ते वैराग्य या लोकांपासून पण भुगाच्या त्यागाचं नाव आहे वैराग्य. आणि ते ऐकण्याचं तरी पाहा कुणाचं वैराग्य पोचता येणार ते आता दिसेल, परत मोक्ष मिळेल त्याला बाहेर गेलं त्याचं काय शारीरिक वैराग्यात परत जाते थोडं काही काळापुरतं किंवा दाखवण्यासाठी असं तो विषय म्हटला. पुढची साधना करून काय एक साधन घेतलं मध्ये विषय येतात, तुमची चिंतन काय समोर येतात. मला पुढच्या पूर्ण जायचं अविद्येची आळवी विजित जीवपणाचे धुळे दया चैतन्याचे धावे कारण आपला अवधान सगळ्यांचा असं आहे की आज पुढे जात आहे. अविद्येची आडवीच झाले ना हे अविद्येचा आडवच चालू आहे तसं, पण त्याची साधनं चालू आहे. वास्तवात ती प्रक्रिया आहे ना, ती शास्त्रशुद्ध प्रक्रिया उद्या घेऊ आपण किंवा नाही घेतली तरी आता तुम्हाला कळालं, तुम्ही ऐकताय, ऐकून पाठ झालं. आता आपल्याला हे ऐकून कळून आपल्याला ग्रहण करायचं, त्याचा स्वीकार झाला पाहिजे, अंतःकरण तसं आपलं तयार झालं पाहिजे. चला ठीक आहे. आता उपाय संतू जो आज्ञेचा आहे वतंतू अमृताची परिमंतू कारुण्याचा सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. ब्रह्मलीन संत श्रीपाद बाबा, ब्रह्मलीन संत रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा